तर फोन आलता वहिनीचा, तर आम्ही निघालोय ना, त्यामुळं ती दरवाजाला नेट ही मारायचं आता त्यांचं पण लय म्हणजे आता जाऊ द्या, ते काही सांगत नाही मी, त्यांच्याच हेडवमधनं तुम्ही बघा. तर त्यांनी मला म्हणले ताई तुमचं काम झाल्यावर यावरती हे मारायचं दरवाजाला. म्हणलं बरं बरं चालतं येते. तर ते जाऊ द्या विषय, आता ते तर तुम्हाला हेड्यावरच्या माध्यमातून दिसेल त्यांच्या हेड्यामध्ये. तर विषय असा झाला की आता मला बोलायचं होतं. तर आता आखाडाचा महिना निघलाय, ही जर म्हणणं का आहे की तू चालली आणि देवाचं मागत, ते पण बरोबर आहे, मी काय नाही म्हणत नाही. प्रत्येक गोष्ट मला इकडं पण करू वाटतं, इकडं बी करू. देवाने मला 4 हात द्यायला पाहिजे होतं आणि 2 जीव द्यायला पाहिजे होतं. एक जीव इथं राहिला असता, एक जीव तिथं गेला असता कामाला. पण देवाने पण निम अर्धवट ठेवलं मला. हिला हाय लक्ष्मी आहे, तर आखाडात पूर्ण तिला मागावं लागतंय. 5 घरं का होईना मागावंच लागतंय. आता असं म्हणू नका की भीक मागायला लागलं. कसं आहे, ती महालक्ष्मी नाही, कोल्हापूरची लक्ष्मी आहे, म्हणजे महालक्ष्मीच म्हणते ती. मग कुणीही देवाला नावं ठेवू नये. आता देव आलाय तर ती देव करणं करावंच लागतंय. कितीही आपण सगळीकडे सारखं सन्मान ठेवायचा. हा बाबा ते म्हणलं ना ही देव आहे, त्या पण देवाला मानायचं. ते म्हणलं का नाही, त्या देवाला मानायचं, त्या पण देवाला मानायचं. अन्न श्रद्धा ठेवायची, मनामध्ये भक्ती ठेवायची, दाखवायची नाही. मी सगळ्या देवाला म्हणते का, मला गरज आहे, कारण माझी अन्वी अशी आहे. त्यामुळे मी प्रत्येक देवाला हात जोडते आणि प्रत्येक देवाला मी मनामध्ये मानते. तर राहिला प्रश्न आता निमा अर्धा हेड्यावर राहिला, मला बोलायचं होतं पण वहिनीचा फोन आला. तर ज्या वेळेस मला त्या नासक्याची गरज होती त्यावेळेस त्याने माझी पाठ फिरवली. का की त्याला करावं लागल. मग ज्या वेळेस मला साथ दिली, आई बापाने साथ दिली, मी त्यांना काही कमी करत नाही. माझा जीव मी घाण ठेवते. मी लोकांच्या साड्या घालते. आता मी कुठं 4 दिवस झालं मी ब्लाऊज शिवले, तर मला ब्लाऊज मी माझा फाटला तर मी घेत नाही आणि शिवत नाही. आणि जेव्हा मला पाहुण्यारावळ्यांनी पीस आलं तेव्हा मी ते ब्लाऊज शिवायला टाकलं. मी ब्लाऊज घेत नाही, मी काहीच घेत नाही. जे पण आहे ते लेकरं आहे. आता असं म्हणू नका बाई प्रत्येक बाई करते. प्रत्येक बाईमध्ये आणि माझ्यात आसमानचा फरक आहे. की माझ्या मागं तर अन्वी चांगली असती ना तर मी उड्या मारल्या असत्या. मी असं हेडेव पण बनवलं नसतं आणि काहीच बनवलं नसतं. कारण हे मला बनवावं लागलं, कारण मला गरज होती आणि वहिनीने मला लय मोठा साथ दिला. त्यामुळं मी हिम्मत दिली. नाहीतर मी पूर्णपैकी अशी खचली असती ना तर काहीच माझ्यात राहिलं नसतं. ना आई बाप्पा कष्ट करू शकत, का तर त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना मी जबरदस्ती पण करू शकत नाही. काय एक वेळेस काय लागलं असतं, आता तुम्ही म्हणता भीक मागा, मग भीक मागावं लागली असती. इलाज नाही, कारण भिकाला सुद्धा लाज नाही. पोटाला खायचं म्हणलं तर मागावाच लागते. आज विषय असा आला, मला एवढं बोलायला कारण असं आलं की आज आम्ही कामाला चाललोय, की ते पण भावानी चालवलंय. असं नाही की आम्ही म्हणजे आता तुम्ही म्हणता रिकाम्या टेकड्या फिरायला चालल्या. फिरायला तुम्ही सांगा, आम्ही गोवा गेलो की मुंबई गेलो की दिल्ली गेलो, कुठं गेलो फिरायला? अहो फिरायला जायचं सोडा, आम्ही स्वप्नात सुद्धा विचार करत नाही. आम्ही विचार करतो चार पैसे भेटतील, लेकरं कशी जगतील, आम्ही याचा विचार करतो. आम्ही विचार करत नाही की आम्हाला तेच पाहिजे, नटायला पाहिजे. कधी मी तुम्हाला नटलेली दिसली? जे पण आहे सिंपल आहे का नाही, रोजच्या साड्या आहेत. जेव्हा ती साड्या पूर्णपैकी फाटल तेव्हा ती साडी दुसरी घ्यायची. ते पण बसत्या म्हणजे लग्नाला कोणाच्या गेल्यावर ती दिलेल्या साड्या त्या घालायच्या. मग विचार करा तुम्ही, आज मी इथपर्यंत संघर्ष पार पाडते आणि अजून पण मला पाडायचा लय मोठा संघर्ष आहे माझ्या मागं. पण देवाने माझ्या मागं दिलंच आहे, तर त्याला पण मला सामना करायला ताकद पण द्यावा. आणि तुम्ही पण ताकद द्यावा भावा बहिणींनो. का माहिती आहे का, अन्वी जी जशी आहे पुढं जाऊन अजून तिचं म्हणजे भविष्य घडवायचं आहे मला. आणि पुढं जाऊन जर बाय चान्स तिला चालाय नाही चालं तर तुम्ही विचार करा की मी एवढी मोठी मुलगी कशी सांभाळू शकते. आणि स्पेशल माणूस द्यायला लागतेच. आज इथं वय झालं नंतर ही मला साथ देईल नाही देईल, ती देईल 20 वर्षे 4 वर्षे देईल साथ.
माणसाच्या जीवनाचा पाण्यासारखा बुडबुड आहे. मग विचार करा, जर कमी जास्त हिला काय झालं तर मी बानूला घेऊन तर मला जागेलाच बसावं लागल. कुणी 4 पैसे दिले तर तीच मला अन्वीचा दवाखाना कसा करणार, अन्वीला कुठं नेणार, काय नेणार, मी पण जायची मरून विचार करून करून. म्हणून जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे ना तोपर्यंत मी कष्ट करणारच करणार. कुणी मला नावं ठेवू नाहीतर नाही ठेवू. आणि तसं बी मला कुणी घेऊन देऊन दमत नाही. म्हणजे असं बोललं ना तरी पण प्रॉब्लेम आहेत का माहिती आहे का. मी माझा विचार करते, मी कुणाच्या बाबतीत बोलत नाही, मला कुणाच्या बाबतीत बोलायचा संबंध पण नाही. जे मी बोलते ते माझ्या हिमतीने बोलते. आणि जे पण आता तुम्ही बघणारे बघतेत हेडव, म्हणजे आता इशाऱ्यावर नको काय म्हणतात ना, इशारे करू करो कापी कापी आहे काय म्हणते ते कोणाच ठाव माहिती तसलं. तर मी बोलते हे सगळं धळभद्र्याबद्दल. धळभद्रा कोण तर अन्वीचा बाप. कारण त्यांनी मला साथ दिली नाही म्हणून आज मला गावगाव जाऊ लेकरं ठेवून गावगाव जाऊन मला काम कष्ट करावं लागतंय, लेकरांना घालावं लागतंय. आज तो माझ्यासोबत असताना नासका तर मला आज ही वेळ आली नसती माझ्यावर. तर चला जाऊ द्या, त्याचं काढलं तितकं कमीच आहे. मला त्याचा विचार काढला ना माझं डोकं एकदम पॅक होतं. म्हणून मी जास्त काय बोलत नाही त्याच्या बाबतीत. ते आहे आणि नाही विचार नाही. ही फक्त घालायचं आहे लेकरांसाठी आणि ही पण फक्त घालायचं आहे लेकरांसाठी. मर्यादा आपण तर जर टिकली गळ्यातलं काढलं ना तर काही त्या बाईमध्ये राहत नाही. तर आपण इज्जतच ठेवली ना तर इज्जतच कमवायची. हे माझं ध्येय आहे. काही गोष्टी असतात, काही गोष्टी न कळत माणसांकडून पण चुका होतात. माझ्याकडून पण अशी चूक झाली. पण ज्या वेळेस मला चूक कळत नव्हतं त्यावेळेस मला माझ्या आईचा पाठिंबा होता. म्हणजे ती कष्ट करून घालायची त्यावेळेस मी त्या गोष्टी केल्या. पण आता माझ्यावर जबाबदारी आली तर त्या जबाबदाऱ्यातनं मला ती वेळच भेटत नाही गोष्टी करायला. तर कशा मी त्या गोष्टी करणार, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही म्हणसाल की ताई तू एवढं आज लईच बोलली, तर नक्कीच हेडव बघा. हा पण हेडव नक्कीच पडणार आहे. लागोपाठ आज 3-4 हेडव पडतीलच. आम्ही जाताना पण पडतील. तसं तुम्हाला दिसतेलच वहिनीच्या याच्यातनं आणि माझ्या पण याच्यातनं. तर चला बाय.